नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात बनवणार आहोत. एकदम टेस्टी आणि झटपट होतो. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी साजूक तूप वापरते. आपलं तूप छान गरम झालं की आपण याच्यामध्ये काजू आणि बदाम फ्राय करून घेणार आहोत. हे 2 ते 3 मिनिटं फ्राय झाले की याच्यामध्ये आपल्याला मनुके ॲड करायचे. हे फ्राय करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. 2 ते 3 मिनिटं झाली की याच्यामध्ये मनुके ॲड करायचे आणि मनुके पण आपल्याला छान फुलेपर्यंत फ्राय करून घ्यायचे. बघा 2 ते 3 मिनिटात मनुके पण छान फुलून झालेले आहेत. त्यानंतर मी तो ओला नारळ कट करून छान किसून घेतलेला आहे. तो पण आपल्याला 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचा आहे. एकदम छान तुपात भाजून घ्यायचा आहे तो त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. 3 ते 4 मिनिटानंतर आपण याच्यामध्ये वेलायची पावडर ॲड करणार आहोत. मी इथं बघा अर्धा हाफ टेबलस्पून इथं विलायची पावडर ॲड करते. ती पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. त्याने अजून आपल्या नारळी भाताला टेस्ट एकदम छान येते. त्यानंतर मी इथं 1 वाटी गूळ ॲड करणार आहे. मी गूळ छान बारीक खिसून घेतलेला आहे बघा. तुम्ही मिक्सरला पण लावून त्याची पावडर बनवू शकता. हा गूळ छान आपल्याला वितळेपर्यंत ह्या नारळामध्ये भाजून घ्यायचा आहे. 5 मिनिटं लागतात आपला छान हा गूळ फ्राय व्हायला. तुम्ही साखर पण ॲड करू शकता, पण इथं पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे तो गुळाने अजून टेस्ट छान येते. इथे आपला पूर्णपणे गुळ हा एकजीव करून घ्यायचा आहे नारळासोबत. छान वितळवून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटं लागतात. नारळाने एकदम छान टेस्ट येते आणि आपला जो ओल्या नारळाचा कच्चेपणा आहे तो पण निघून जातो. बघा आता इथं 4 ते 5 मिनिटानंतर छान गूळ पण वितळून झालेला आहे. इथं मी बासमती राईस शिजवून घेतला होता भात, तोच ह्याच्यामध्ये ॲड करायचा. तुम्ही कोणतेही तांदूळ वापरले तरीही चालतील. एकदम छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. जे आपण मिश्रण बनवून घेतलं होतं ते पूर्णपणे आपल्या राईसला लागलं पाहिजे. अशा प्रकारे आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आता इथे पूर्णपणे एकजीव झाला आहे. तुम्हाला वाटलं असं तुम्ही याच्यामध्ये थोडासा कलर पण ॲड करू शकता आपला नारळी भात छान दिसण्यासाठी. नाहीतर बिना कलरचाही यूज केला तरी चालेल. मी तर थोडासा 2 थेंब रेड कलरचे वापरत आहे आणि ते छान आपण मिक्स करून घेऊया. एकदम मस्त टेस्टी असा हा पारंपरिक पद्धतीने बनवलेला नारळी भात बनवून रेडी होतो. तुम्ही याच्यामध्ये मसाले पण ॲड करू शकता. तुम्हाला वाटलं असतं खडे मसाले असतात ते. बघा इथं 2 मिनिटात आम्ही झाकण ठेवून वाफलवून घेते. 2 मिनिटानंतर छान एकदम असा आपला टेस्टी नारळी भात बनवून रेडी आहे. नक्की ट्राय करा आणि या नारळी पौर्णिमासाठी स्पेशल हा नारळी भात बनवतात. चला तर बघा आता एकदम छान असा टेस्टी भात आपण सर्व करूया. बघा दिसायला पण किती छान दिसत आहे आणि खायला तर एकदम टेस्ट छान येते. एकदम मस्त टेस्टी असा हा आपला नारळी भात बनवून रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.